असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. मामा मारोडकर. गडचिरोली या दुर्गम, मागासलेल्या व वनराईनं अर्थात जंगलानं भरलेल्या जिल्ह्यातील नद्या, नाले, कच्चे रस्ते, वन्य श्वापदे या सर्वांवर मात करून संघकार्याची पायाभरणी करणारे मामा मारोडकर हे पहिले प्रचारक. आरमोरीच्या कर्मवीर विद्यालयाच्या काही स्वयंसेवक शिक्षकांना सोबत घेऊन त्यांनी वासाळा, ठाणेगाव, आरमोरी येथे शाखा सुरू केल्या. त्यांचं अपुरं शिक्षण त्यांच्या कार्यात बाधा बनू शकलं नाही. आपला विषय सहज, सोप्या ग्रामीण भाषेत मांडण्यात त्यांचा हातखंडा असे. त्यांचा प्रवास बहुतेक सायकलनं किंवा पायीच व्हायचा. आरमोरीला एक भाड्याची खोली म्हणजे संघ कार्यालय, स्टोव, 4-2 जुजबी स्वयंपाकाचे भांडे एवढंच त्यांचं सामान होतं. प्रवासातून थकून आल्यावर मामा स्वयंपाक स्वतः करत आणि आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्याला जेवू देखील घालत. कधीकधी भिडस्त स्वभावाच्या मामांना अक्षरशः फाके पडत, पण त्याची त्यांना कधीही खंत नव्हती. मामांचं शरीर आडदांड होतं. त्यांची उंची 6 फूट होती आणि भारदस्त मिशा आणि रुबाबदार चेहरा यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. त्यांचा पोशाख म्हणजे धोतर, कुर्ता आणि संघाची काळी टोपी आणि पायात करकर वाजणाऱ्या वाहणा. ते उजव्या हातात तांब्याचं कडं घालायचे. त्यांचा एक हात कानपटीवर पडला तर समोरचा घेरी येऊन पडलाच असं समजा. या पेहरावावर म्हणजे पोशाखावर, कपाळावर गंधाचा टिळा आणि खांद्यावर भगवा पंच टाकून मामा संघ कार्याला सिद्ध होत. जून 75ला ते मलकापूरच्या संघ शिक्षा वर्गात होते. लगेच आणीबाणी लागली. संघावर बंदी आली. अनेक स्वयंसेवक पकडले गेले. अनेक भूमिगतही झाले. त्या भूमिगत स्वयंसेवकातील एक मामा देखील होते. गावात पोलीस त्यांच्या मागावर होते, म्हणून कार्यकर्त्यांच्या भेटी घनदाट अरण्यात आणि गुफेत होत असत. या काळात मामांनी फार फार हालअपेष्टा सहन केल्या. दुर्दैवानं मामांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल फारशी माहिती नाही, पण ते अमरावती जिल्ह्यातील जवळा गावी बहिणीकडे राहत असत असं कळलं. गडचिरोली जिल्ह्यात प्रचारक होण्यापूर्वी ते मेळघाट तालुक्यात प्रचारक होते. तेथे दारिद्र्य आणि कुपोषण हा वासून समोर उभं असायचं. तेथे मामांनी काय खावं, कोठे राहावं, पडदा पद्धत, रीतिरिवाज, भाषा सगळं अलग. या परिस्थितीत त्यांनी काय काय केलं. आपल्या खांद्यावर लाकडं आणली, गवत आणले, झोपडी बांधली. विरोधकांना न जुमानता ती जागा सरकारी दप्तरी नोंदवली व आपल्या निवाऱ्याची पक्की सोय केली. केवळ प्रबल इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आज सुभाष गुप्ता, रतनलाल परिहार, बाबाजी जांभेकर, हिरालाल पटेल, आप्पाजी भुजाड, सालफळे आदी स्वयंसेवक ख्रिश्चन पाद्र्यांच्या धर्मांतराला कडवा विरोध करत आहेत आणि धर्मांतर नामशेष होण्याच्या मार्गावर आणत आहेत. हेच मामांच्या तपस्येचं फळ आहे. मेळघाटात संघाचं रोपटं वाढवण्यास ज्यांनी तनमन धनानं प्रयत्न केले आणि प्रचारकांवर पुत्रवत प्रेम केलं, अशा ताम्हणकर दाम्पत्यांनी आपल्या मृत्यूपत्रात आपलं धारणी येथील राहतं घर संघकार्याला लिहून दिलं. आज तेथे एक वसतिगृह उभं आहे. त्यांच्या हिमतीचे आणि बेदरकार स्वभावाचे 2 नमुने विशद करणं इथे क्रमप्राप्त आहे. एकदा मामा धारडीहून प्रवासाला निघाले. नाल्याला मोठा पूर असल्यानं रस्ता बंद होता. पुलावर पाणी वाढत होतं. तेवढ्यात एक सायकल स्वार पुलावरून नाही म्हटलं तरी निघाला. पाण्याच्या ओघानं नाल्यामध्ये सायकलसह वाहून गेला. सुदैवानं तो एका झाडाच्या फांदीवर सायकलसह अडकला. आता मामांनी नाल्यात उडी मारली. प्राणाची पर्वा न करता त्या मुलाला सायकलसह पोहत आणून त्यांनी त्याचे प्राण वाचवले. त्यांच्या हिमतीचं उदाहरण सांगणारा असाच एक दुसरा प्रसंगही सांगतो. एका गावात मामा गेले. गावकऱ्यांनी सांगितलं, एकाची तरुण मुलगी अर्ध्या तासापूर्वीच एका मुसलमानानं पळवली आहे
आणि तो त्या मुलीला त्याच्या 5 किलोमीटर अंतरावरील गावाला घेऊन गेलाय. मामा त्या मुलीच्या बापाला सायकलवरून डबल सीट घेऊन त्याच्या पाठलाकावर गेले. गाव येण्यापूर्वीच रस्त्यात त्या मुसलमानाला त्यांनी अडवलं, झोडपलं आणि त्या तरुणीची सुटका देखील केली. आणीबाणीचा काही काळ मामा जेलमध्ये होते. तिथे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. आणीबाणी उठल्यानंतर विश्रांतीसाठी मामांची व्यवस्था अकोला संघ कार्यालयात करण्यात आली. पण विश्रांती हा शब्द मामा मारोडकर यांच्या डिक्शनरीतच नव्हता. अकोला जिल्ह्यात संघाचं काम जुनं होतं आणि चांगलं सुद्धा होतं. त्यातल्या त्यात नव्यानं बाळापूर आणि पातूर हे तालुके झाले होते. इथे मुसलमानांची संख्या अधिक होती आणि संघाचं काम कमी होतं. मामांनी स्वतःकडे या 2 तालुक्यांचं काम मागून घेतलं आणि खरं म्हणजे एक खडतर असं आव्हानच स्वीकारलं. वाढत्या वयात त्यांनी या खडकाळ भागात संघ वाढवला. अकोला मुख्यालय ठेवून मामा या 2 तालुक्यात प्रवास करायचे. हळूहळू शाखा वाढू लागल्या. गावागावात संघाची घरं मामांनी तयार केली. पुढे ते परिवार मामांना भेटण्याकरता अकोला येथील संघ कार्यालयात येऊ लागली. कुणी बहीण फडक्यात बांधून भाकरी आणि ठेचा मामांसाठी आणायची. कुणी तरुण डब्यामध्ये लाडू आणे आणि मामा, आईनं तुमच्यासाठी पाठवले हं, असं सांगत असे. आयुष्यभर कष्ट केलेले शरीर आता थकू लागलं. बीपी आणि शुगरमुळे हा बलदंड देह जर्जर होऊ लागला. अपरिहार्यपणे आता प्रवास थांबला. पण येणारे आणि भेटणारे मात्र वाढू लागले. मामांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्यांची अक्षरशः रीघ लागायची. 17 नोव्हेंबर 1986 अगदी सकाळीच मामा शांत झाले. ही वार्ता गावोगावी पसरली आणि लोकांचे, हितचिंतकांचे, स्वयंसेवकांचे आणि मामांवर प्रेम करणाऱ्या असंख्य जनसमुदायाचे लोंढे लक्ष्मण स्मृतीकडे वळले. बाया बापड्या रडत, हुंदके देत मामांचं अंत्यदर्शन घेत होत्या. मामा आमच्या परिवारातीलच होते असं म्हणणारे असंख्य जन तिथे उपस्थित होते. अश्रूंचे बांध अक्षरशः फुटलेला असा अनुभव अकोला संघ कार्यालय बहुधा पहिल्यांदाच घेत होतं. मामा मारोडकर अखेरच्या श्वासापर्यंत केवळ आणि केवळ संघ कार्यार्थ जगले. कर्मयोगी मामांना शतशत नमन. ओम शांती शांती शांती. दुर्गम क्षेत्री प्रथम प्रचारक खडतर मार्गी संघ प्रसारक. दुर्गम क्षेत्री प्रथम प्रचारक खडतर मार्गी संघ प्रसारक. सुविद्या नसुनी नवती बाधा, सुविद्या नसुनी नभती बाधा. विषय करीते सोपा साधा. दुर्गम क्षेत्री प्रथम प्रचारक खडतर मार्गी संघ प्रसारक. भारदस्त भक्कम व्यक्तित्व संघ कार्य हे एकच तत्व. भारदस्त भक्कम व्यक्तित्व संघ कार्य हे एकच तत्व. नामर्यादा तव हिमतीला, नामर्यादा तव हिमतीला. धर्मांतरणा विरोध केला. दुर्गम क्षेत्री प्रथम प्रचारक खडतर मार्गी संघ प्रसारक. हा लेख मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या असू आम्ही सुखाने
पत्थर पायातील या पुस्तकातून घेतलेला आहे. या लेखाचे मूळ लेखक प्राध्यापक नामदेव मेश्राम हे आहेत. हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा. आणि हो, मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जर काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये त्यासाठी भरपूर जागा आहे. कॉमेंट बॉक्समधील त्या जागेचा सुयोग्य उपयोग करा ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.